हॅलो गाईज, गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. वेलकम सोमनाथ पवार न्यू ब्लॉग. तर मित्रांनो, कशा आहात? मजेत आहात ना? तर मित्रांनो, आपण आता घरून नाक्यावर आलेलो आहे आणि आता जवळजवळ 12:15 वाजलेले. तर अजून काही भाडं नाही, पण आपल्याला आता एक फोन आलेला आहे भाडं मारण्याचा. तर ते भाडं असं आहे की इथं ते सोनाली मटण आहे ना, तिथं फॅब्रिकेशनवाले राजूभाई म्हणून, त्यांच्याकडून आपल्याला 2 ग्रिल घ्यायच्या आहे त्या आणि एक दरवाजा आहे वाटतं. आणि ते घेऊन आपल्याला जायचं आहे नाशिक रोडचं शिन्नर फाटा आहे ना, त्याच्यात थोडंसं पुढं एकला रोडला सोडून देण्यासाठी तिकडं. तर आता त्यांचं फोन आलं का आपण निघू लगेच जायला. तर तोपर्यंत ओके. मित्रांनो, ऊन फार जबरदस्त पडून राहिलेलं आहे. आता मार्च महिना संपलाच, पण फार जबरदस्त ऊन चालू आहे बघा. एकदम कडक ऊन पडलेलं आहे बाहेर. खूप फार एकदम घामाघूम होऊन राहिलेलं आहे. म्हणजे मे महिन्यासारखा उन्हाळा जाणवतोय मार्चमध्येच. तर चला ठीक आहे. मित्रांनो, आता ते राजूभाईचा फोन आल्यानंतर आहे ना, तर आपण आता ते मटेरियल भरण्यासाठी इथं आलेलो आहे बघा, राजूभाईच्या गॅरेजवर. हे राजूभाईचं गॅरेज आहे. हे बघा लोड होतं आता. हे बघा लोडिंग होऊन राहिलेलं आहे. या 2 ग्रिल आहे आणि तो एक दरवाजा आहे. हे बघा आता 2 ग्रिल आणि एक दरवाजा लोड झालेला आहे बघा. ते बांधणं चालू आहे त्याला. हे आता आपण जाऊ नाशिक रोडचं शिन्नर फाटा आहे ना, त्याच्यात थोडंसं पुढं एकला रोडला. आपल्याबरोबर आहे अफजल भाई. ते बांधून राहिले बघा दोरीने. तर आता गाडी पॅक झालेली बघा एकदम, आणि आता पण निघालो आहे. चला. ज़्यादा प्रॉब्लम अफजल भाई पण आले आता. सबसे ज़्यादा मोबाइल का प्रॉब्लम है. ओ बाय बाय. चलो. हाँ, थोड़ा पीछे ध्यान रखो. लेखा नगर पास केला आपण. व्हाट्सएप पे टाइप कर दो, फोटो सेंड कर दो. तर मित्रांनो, आता आपण पोचलेलो आहे दत्त मंदिर. नाशिक रोडचं दत्त मंदिर आहे ना, तिथं बघा. आणि अफजल भाई पण आहे बरोबर. 2 वाजले, भूक पण लागलेली सर्वांनाच. तर आता आपण आहे ना शिन्नर फाट्याच्या पुढं एकला रोडला आलेलो आहे बघा, इथं खाली करण्यासाठी. इथं आलेलो आहे. हा बघा इथला परिसर बघा. बघा किती उंच बिल्डिंग आहे बघा. ते खोलताय आता, खाली करताय बघा. अभी इधर बार बार आने वाला पड़ने वाला है. पकड़ू क्या? ठहरो. इधर घूम जा. झाली आपली गाडी खाली. चला आता ना.
मित्रांनो जवळजवळ आता आहे ना 2:45 वाजले होते, त्यामुळे भूक खूप लागली होती, त्यामुळे थोडंसं चावमेव करून घेतलं जरा आणि आता निघालो आपण नाक्यावरती. हे बघा आता हा आहे बिटको पॉईंट आहे बघा, बिटको चौफुली आता ही. मित्रांनो बघा आपल्याला नाशिक रोडवरून रिटर्न येताना ना म्हसोबा मंदिर लागतं बघा, हे प्रसिद्ध म्हसोबा राजांचं मंदिर आहे बघा. हे खूप जुनं हनुमानजींचं मंदिर आणि हे गणपती मंदिर. आणि आता इथून आपल्याला लेफ्ट मारायचं आहे आणि नाक्यावर जायचं आहे आपल्याला. चलो ओके. तर मित्रांनो आता आपण पोहोचतोय नाक्यावरती. तर मित्रांनो आता आपण ते भाडं सोडून आहे ना, त्या ग्रिलचं भाडं सोडून आता आपण नाक्यावर आलेलो आहे आणि जवळजवळ 3:45 वाजलेले. तर भूक तर फार जबरदस्त लागलेली आहे. नाश्ता केला होता पण काय ते एवढं हे नाही आता, त्याच्यामुळे भूक खूप जबरदस्त लागलेली आहे. तर हे बघा आज आपला मेनू बघा, वडे जे घरी तयार केलेले वडे, डाळ वडे आणि आपली पोळी. तर चला मित्रांनो जेवण करायला मस्तपैकी. कारण आज वडा बनवलेले, ताजे ताजे वडे, घरी बनवलेले वडे, घरगुती वडे, त्यामुळे तेच भारी लागते त्याचे. तर माझ्या तोंडाला पाणी येऊन राहिलं आता. हे बघा ते कलर बिलर बघा एकदम भाजी छान आहे एकदम. तर चला जेवण करून घेऊ पहिलं. तर आपल्याला भाडं लागलेलं आहे हे बघा, लोडिंग करण्यासाठी चाललो आपण. चला अजून काही वस्तू ना पुढे घ्यायचे आहे, रॅक वगैरे. बैठो. पुढे जाऊन रॅक आणि थोडं काही मटेरियल घ्यायचे, भांडे वगैरे, त्यानंतर हॉलवर बसून द्यायचे. वस्तू घेतलेले आहे, आता हॉलवर जायचं डायरेक्ट उतरवायला. बैठो. उतरवण्यासाठी झालेले बघा. चला खाली झाली गाडी बघा. तर मित्रांनो आपण ते पलंग आणि त्या रॅकचं भाडं सोडून आहे ना आपण नाक्यावरती आलेलो आहे. आणि मित्रांनो जवळजवळ आता 5 वाजून 5 मिनटं झालेले आहे, तर अजून काही भाडं लागलेलं नाही आपल्याला. आणि बाहेर बघा कसं आभाळ आलेलं आहे बघा. बाहेर कसं आभाळ आलेलं आहे बघा वरती.
बाहेर एकदम जबरदस्त आभाळ आलेलं आहे. सांगता येत नाही आज पाऊस येतो का काय म्हणून. तर बघूया. अजून आपण 6:30ला जातो घरी. तर आलं एखादं भाडं तर खूप बरं होईल. ओके. भरपूर आभाळ आलेले आहे. तर मित्रांनो आता जवळजवळ 7ला 5 मिनटं कमी आहे आणि आपली घरी जायची वेळ झालेली आहे. तर मित्रांनो आपण हा व्हिडिओ इथं थांबू. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि मित्रांनो तुमच्या काही कमेंट असेल तर कमेंट बॉक्समध्ये करा. आणि मित्रांनो हसत राहा आणि इतरांनाही हसवत राहा. तर भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत ओके, बाय बाय, सी यू.